अमित भाई देशाच्या मोदीजीनंतरच्या 2 नंबरचे नेते म्हणून ओळखले जात आहेत. आता त्यांना हद्दपार केलं होतं, यांना हद्दपार केलं होतं. आता अनेक लोक आहेत, त्यांच्यावर ही परिस्थिती आहे. आणि इमर्जन्सीच्या काळामध्ये तर आम्हाला काँग्रेसने आमच्यावर काय 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 कारवाया केल्या जातात. अटल बिहारी वाजपेयी असतील, अडवाणीजी असतील, सगळ्यांवर म्हणजे नितीन गडकरी असेल, आज मंत्रिमंडळात असलेले सगळे लोक. पण हे राजकीय द्वेषाने हेतूने प्रेरित होऊन सगळे कारवाया केलेल्या होत्या, हेही लोकांनी ओळखलेलं होतं. आणि म्हणून लोकांनी पुन्हा आम्हाला एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी बहुमतात निवडून दिलेलं आहे. गेले 15 वर्षातच होतील आम्हाला, म्हणजे 10 वर्ष तर कंटिन्यू झालेच मोदीजींना, अजून पुढचे 5 वर्ष आमच्या हातामध्ये सत्ता दिलेली आहे. आणि म्हणून ह्या गोष्टीला म्हणण्याला काही अर्थ नाही आहे. ते सगळे काम जे झालं होतं, ते म्हणजे जी कारवाई झाली होती ते राजकीय हेतूने प्रेरित होऊन तत्कालीन सरकारने त्यावेळेला केलेली होती, याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे. त्यामुळे पवारसाहेब जे म्हणतात त्या गोष्टीमध्ये कुठेही सत्यता किंवा त्या गोष्टीला काही कुठला अर्थ हा अजिबात नाही आहे.